स्वागत आहे कुक विथ अपेक्षा चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती रेसिपी खमंग, कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असे बटाटे वडे। अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने हे वडे तयार होतात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले आपण वड्याच्या सारणासाठी एक मस्त हिरवी पेस्ट तयार करून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 आल्याचे तुकडे, थोडीशी पुदिन्याची पानं आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं। यामध्ये पाणी न घालता किंवा अगदी गरज असेल तेवढंच पाणी घालून छान बारीक पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर उकडून ठेवलेले बटाटे सोलून चांगले स्मॅश करून घ्यायचे। बटाटे व्यवस्थित स्मॅश केले तर सारण एकसारखं तयार होतं। आता वड्यांचं पीठ तयार करून घेऊ। एका भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं। त्यामध्ये एक छोटा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा। आता थोडं थोडं पाणी घालत सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं। लक्षात ठेवा, पीठ खूप पातळही नसावं आणि खूप घट्टही नसावं। मध्यम घट्टसर पीठ तयार झाले की ते बाजूला ठेवायचं। आता वड्यांचं सारण बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं। तेल चांगलं गरम झाले की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरे टाकलं। मोहरी आणि जिरे छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकली। यानंतर एक चमचा हळद घालून हलकंसं मिक्स करून घेतलं। आता आलं, लसूण, हिरवी मिरची आणि पुदिन्याची पेस्ट केलेली टाकली। पेस्ट छान परतून झाले की त्यामध्ये स्मॅश केलेले बटाटे घालायचे। बटाटे आणि पेस्ट एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं। यानंतर चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। शेवटी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं। तयार आहे वड्यांचं सारण। सारण थोडं थंड झालं की त्याचे आपल्या आवडीनुसार मध्यम आकाराचे गोल गोळे तयार करून घ्यायचे। सगळे गोळे तयार झाले की आता वडे तळण्यासाठी तयार आहेत। आता कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं। तेल चांगलं गरम झालं की प्रत्येक बटाट्याचा गोळा तयार केलेल्या बेसन पिठामध्ये पूर्णपणे बुडवून घ्यायचा। त्यानंतर सावकाश गरम तेलामध्ये सोडायचा। एका वेळी जास्त वडे न घालता मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। आणि तयार आहेत खमंग, कुरकुरीत बटाटे वडे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन, स्वादिष्ट आणि भन्नाट रेसिपीसोबत। धन्यवाद।